इकडं गाडवे आणि आता इकडून इकडं हे कोणी रोवून दिले पोल? ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस रोवून घेतली यांच्या संमतीने घेतले ना. संमतीने. हा. नमस्कार गाडवे साहेब. नमस्कार या. नमस्कार बोला ना. गाडवे साहेब, आपण यांना 2017 या व्यक्तीला 6 गुंठ जमीन विकली. हो दिली ना. ओके. आणि त्यांनी या ठिकाणी बंगला बांधलाय. हो बांधलंय. बर 2018 कुठे गेलं ती? 18 ना. यांना 3 गुंठ विकली हो आणि तुम्ही कुठे बांधले? आणि मग नंतर कोण आलं 22 ला कोण? किती? 2 गुंठ. हे सगळं मान्य आहे तुम्हाला? हो बोला ना. बर मग आता यांचं काय म्हणणे? हा बोला. फोन करतो थांबा जरा. तर आता यांचं काय म्हणणे का तुमच्या हिश्श्याला 13 गुंठ होती तर त्याची सगळं काय जो काही खरेदी खत करायचं होतं ते तुम्ही करून देत नाही. साहेब आपण यांना खर्चाच्या मोबदल्यात जी मला एक्स्ट्रा जागा आली तुम्हाला पूर्ण सविस्तर विषय सांगतो. सांगा. हा जो रोड पासून इकडला गट आहे त्या बांधापर्यंत हा 97चा 5 आहे आणि तो जो गट आहे तो 97चा 9 आहे. आमची वाटप नसल्यामुळं तुम्हाला मी सविस्तर गोष्ट सांगतो. आमची वाटप नसल्यामुळं आमचे आजोबा माझे वडील 2009ला एक्सपायर झाले. आमचे जे आजोबा आहेत चुलते वगैरे सगळे हे 4 जण आणि त्यांची एक बहीण 5वी असे 5 हिस्से या क्षेत्रामध्ये 97चा 9 97चा 5 ही पूर्ण तुम्हाला माहिती देतो पाहिजे. त्याच्यात काय झालं ज्यावेळेस आमचे वडील गेले वडील असताना ही जमीन फक्त इथपर्यंत डेव्हलप होती ह्या रोडपासून ते इथपर्यंत. पुढची 2 वावरं होती 97चा 9 पुढची 2 वावरं होती ती डेव्हलपमेंट नव्हती. माझे वडील शासकीय अधिकारी असल्यामुळं त्यांनी काय केलं या जमिनीची डेव्हलप केली. ट्रॅक्टर वगैरे त्याची बिलं वगैरे आमच्याकडे सगळी आहेत. तर ती जमीन आम्ही स्वतः कसत होतो. तर वडील काय म्हणले माझा खर्च निघेपर्यंत ही जमीन आमच्याकडे राहू. सगळ्यांच्या संमतीने आमच्याकडे राहिली होती. तुमच्या भाऊकीच्या संबंधी? भाऊकीच्या संबंधी. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो का हा सगळा विषय झाल्यानंतर ज्या वेळेस आमचे वडील गेले तर सगळे उभे राहिले ते म्हटले आम्हाला आमचं वाटप करून द्या. तर म्हटलं ठीक आहे तुमचं तुम्हाला वाटप करून देऊ आम्ही पण झालेला खर्च जो आहे तो आम्हाला दिला पाहिजे. तर त्यांनी आम्हाला या खर्चाच्या मोबदल्यात ती 14 गुंठ जागा एक्स्ट्रा काढून दिली तोंडी वाटपामध्ये. डेव्हलपिंगच्या मोबदल्यात? डेव्हलपिंगच्या मोबदल्यात ती कागदोपत्री दिली नाही. आमचा जो हिस्सा आहे ती कुठे आहे ती 14 गुंठ? ठीक आहे ही 14 गुंठ जागा आहे. जे घर 2 गुंठे हे जे क्षेत्र आहे ही 14 गुंठ जागा ही आमच्या इथं. तुमचे कुठे 13 गुंठ म्हणजे तुमच्या इथे? ऐका ना आमच्या हिस्साला आहे 26 गुंठ. ही 26 गुंठ जागा ही आमची. अलग अलग ते तुम्हाला त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. ही 97च्या 5 मध्ये उतरडे जाईल. 97च्या 5 मध्ये अर्धा हिस्सा आमचा दाखवतो. 97च्या 9 मध्ये सुद्धा आमचं नाव आहे. तुम्हाला कागद बघितला असेल तर मी तुम्हाला कागद दाखवतो पूर्ण. माझ्याकडे पूर्ण डिटेल्स आहे. अलग अलगच्यामध्ये मी काही कुठली काही गोष्ट तुम्हाला म्हणत नाही आहे. राहिली गोष्ट त्याच्या पलीकडची का जी त्यांची बहीण होती म्हणजे आमच्या वडिलांची आत्या ही आमच्या वडिलांची आत्या होती ती आमच्या इकडे आली होती. त्यावेळेस आमच्या आजोबांना त्यांना ती म्हटली का बाबांनो माझं काय याच्या चोरी बांगडी करून मला 2 रुपये देऊन तुम्ही माझा हातला सोड करून घ्या. त्यावेळेस आमच्या आजोबांनी त्यांनी त्यांना मारायला धावले. तर त्यांना मी काय म्हटलं तुम्ही एक काम करा म्हटलं असं काही विषय करू नका. म्हटलं काय असेल ती आत्या आहे तिचा कायदेशीर एक हिस्सा आहे. तर यांनी काय कोणी हस्तक्षेप केला नाही. तिचा जो हिस्सा आहे तो सुद्धा हिस्सा मी मारून घेतलेला. पण ह्यानंतरच्या ज्या प्रकरणामध्ये काय यांनी मला जी हरकत घातली किंवा जे माझं जे काही कागद थांबवलं किंवा काही गोष्टी केल्या या सगळ्याच्या या प्रकरणामध्ये ते प्रकरण तसंच राहून गेलं. म्हटलं आता एक एक गोष्ट सॉल्व आउट करून घेऊन ती गोष्ट मार्गी लागली. ह्या असा विषय होता. आता आमची फाळणी बारा नाही म्हणजे आमचे खाते वाटत नाही. दिसतंय ना फाळणीच झालेली नाही तुमच्या. खाते फोड नाही. तुम्ही 1 2 3 4 5 गट पडलेत परंतु त्याची फाळणी नाहीये. त्याची मोजणी होऊ शकत नाही आतल्या आत गट नाही. तर तुमचं म्हणणं आहे का ही जमीन यांची म्हणजे आहे पण तुम्ही यांना विकली 13 गुंठ एका एकाला बरोबर नोटरी करून. हे मान्य. मग आता मग जर 13 गुंठ आपण देतो तर मग यांना खरेदी करायला हरकत काय? मी यांना काय म्हटलं साहेब यांनी 2017 साली जागा घेतली 2 दिवसाची. मी यांना काय म्हटलं तुम्ही फक्त थोडे दिवस थांबा. माझं ज्यावेळेस फाळणी बारा होईल त्यावेळेस बाबा खाते फोड होईल माझं तिकडलं नाव कमी होऊन इकडं नाव चढेल. बरोबर इथं नाव आल्यावरती मला यांना करून देता येईल. पण यांनी काय केलं यांनी लोकांचं ऐकून मला हरकत घातली. मग आता हे कायदेशीर चालत कोर्टामध्ये तर मग चालू दे ना कोर्टामध्ये.
काय हरकत घातली त्यांनाच विचारा ना, त्यांनी सर्कलकडे हरकत घातली, नंतर प्रांताकडे गेलं ते प्रकरण. ह्या खरेदी खताला हा, या खरेदी खताला मी जे केलं होतं ते खरेदी खत, कारण मला हे खरेदी खत का करणं गरजेचं होतं, मला पैशाची अडचण होती म्हणून मला खरेदी खत करणं गरजेचं होतं. मला दुसरं एक काम होतं, व्यवहार करायचा होता. पण आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुमची 13 गुंठच कागदोपत्री जमीन, कागदोपत्री हा समजून घ्या, कागदोपत्री तुमचा हिस्सा किती निघतोय 13 गुंठ. तर ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने ते म्हणत असतील 13 गुंठ. त्यांना माहिती का मी माझ्या आत्याचा हिस्सा मारलेला आहे, हे त्यांना माहिती का? माझ्या आत्यानी जे, माझ्या वडिलांच्या आत्यानी जे मला लिखापडी काय करून दिलेली, ही गोष्ट त्यांना माहिती का? ते उतरून घ्या ना कागदोवर. नाही ना उतरून घेता येत साहेब. आता ही अडचण झाल्यामुळे मला लगेच नाही ना उतरून घेता येत. हे जेव्हापर्यंत सॉल्व्ह होत नाही. काय झालं सर, मी एकाला जामीनदार होतो, त्याचा पण बोजा चढला होता मानवी किनाऱ्याचा. ते एक एक प्रकरण मी शॉर्ट आउट करत गेलो. मी त्यांना ही गोष्ट आम्ही प्रेमाने बसून समजून त्यांना सांगत होतो, पण त्यांनी काय ऐकलं ना. ते म्हटले आम्हाला आमचं पहिलं करून दे, नंतर त्यांचं काय ते कर. हे असं त्यांचं म्हणणं होतं, ऐका ना, हे तसं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं मी काय त्या गोष्टीमध्ये मी म्हटलं तुम्हाला जे काय करायचं तुम्ही कायदेशीरित्या करा, याच्यावरती आपलं बाकी काही विषय. आता काय झाले, मुळात तुमची समजा ही जमीन निघत असेल किंवा भविष्यात निघाली, परंतु आता काय झाली की हेच जमिनी 13 गुंठ्याचं खर्च दुसऱ्या व्यक्तीला मारलंय आणि तो इथे येतोय आणि यांना धमकी देतोय. असं होऊ शकत नाही साहेब, कोणीच कोणाला धमकी देत नाही. हे बघा, मी यांना रीत सर काय म्हटलं, यांची ग्रामपंचायतमध्ये यांच्या घरावर लोन आहे. तुम्ही एक बारीक विचारला, यांची जागा यांच्या ताब्यात आहे, यांना अडचण काय आहे का? नाहीये. जरा तुम्ही जरा शांत बसा. यांना अडचण काय आहे का? बरं त्यांना कोण कोण दिली तुम्ही दाखवा. हे काय जे आहे ते क्षेत्र दिलेले हे बघा, आता हे त्यांना 3 गुंठे दिलेले आहे. हा, तुम्हाला हे सांगतो, मी सरकारी मोजणीचा पण अर्ज केलेला आहे. तुम्हाला त्यावेळेस पण मी बोलवीन सगळ्यांना, हो नक्की. हे पण मी तुम्हाला सांगतो. सरकारी मोजणीचा पण मी अर्ज केलेला आहे. जेवढे कागदपत्र ज्याची जागा आहे ना तेवढाच हिशोब मी धरणार आहे. समजून घ्या तुम्ही. बरं का, हा ठीक आहे ना, कागदोपत्री जे आहे ते लिहिलेलं आहे ते. मी काय म्हणतो, थांबा ना. ऐका ना, जे कागदोपत्री आहे ना त्या हिशोबानेच आपण सांगणार जे असेल. आणि आपलं काही यांना, मी यांना कुठल्याही गोष्टीची अडचण केली किंवा काय केली, यांना कधी काय बोललोय, यांनी फक्त मला सांगावं. बरं, यांना मी काय म्हटलं होतं, जोपर्यंत आमचा विषय सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही काय हा उद्योग करू नका. माझं खरेदी खत त्यांनी थांबवलं. डिसेंबर 2025ला मी खरेदी खत केलेलं. ते खरेदी खत आज जवळजवळ माझे पैसे पण अडकून पडलेले. नाही, पण मला एकच मिनिट मी तुम्हाला थांबवतो साहेब. तुम्ही जर यांना 13 गुंठ्याचं समजा कोणत्या शिंदेला खरेदी खत करून दिलं तर यांना तुम्ही कसं खरेदी खत करून देणार? अहो, यांना खरेदी खत कसं करून देणार मी तुम्हाला तेच सांगतो का. आमची 2 गटात, त्या गटात सुद्धा माझं नाव आहे. तोंडी वाटपामध्ये मला हे क्षेत्र आलं. 97च्या 5 मध्ये हे क्षेत्र मला तोंडी वाटपात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याच्या पलीकडे आमचे आजोबा होते, चुलत आजोबा. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांचा शेवट आम्हीच केला. पण आम्ही जे 3 जण होतो, चुलत भाऊ मी, आम्ही तिघांमध्ये ते क्षेत्र वाटप करून घेतलं. नाही, ते माझ्या लक्षात आलं सुरुवातीला. तुमचं काय म्हणणं आहे, माझं अजून क्षेत्र इकडे वाढणार आहे. हा, वाढेल का नाही यांना काय माहिती ना. यांना माहिती नाही ती गोष्ट. यांना मी तीच गोष्ट समजून सांगत होतो, पण यांनी ती काही गोष्ट माझी ऐकली नाही. मी तुम्हाला हे सांगतो, यांना मी त्यावेळेस पण बसून याच्यामध्ये सुरज वाघे यांनी पण मध्यस्थी केली. त्याच्यानंतर आमचं 2-3 वेळा बोलणं झालं. त्यांना मी पर्सनली कागदपत्र दाखवले. म्हटले बघा या त्यांनी असं आहे. ते मला म्हटले माहिती भाऊ तू कागदपत्री तुझं व्यवस्थित काम आहे आणि आपल्याला काही बघा, तुम्हाला एक सांगतो, तुमच्या माध्यमातून आपल्याला काही यांना कुठल्या प्रकारची अडचण करायची नाही. फक्त काय झालं, हे कोणाचं ऐकून किंवा काय करत असेल, हे बघा आपण एकदा दिले विषय तिथं संपलेला आहे. आपल्याला काय करायचं. बरं, आता दाखवा त्यांना. यांना जागा कुठून कुठं विकली दाखवा. हे काय आहे ना, त्यांना माहिती नाही. त्यांना दाखवा ना विचारा ना तुम्ही. त्यांना विचारा. ऐका ना सर, त्यांना ते म्हणतात ऐका मी सांगतो. ते काय म्हणतात, आता इकडे कॅमेऱ्याने दाखवा. तो जो बंगला आहे, तो बंगल्यासकट आता हे म्हणजे 13 जणांचे 13 गुंठ्याचे बरं का, 5 जणांवर हा इथं जो काय इथं उभा केलंय लोखंडी अँगल, तिकडून तर थेट ह्या पॉल्यावरचा जो रस्ता दिसतोय का तिथपर्यंत ही 13 गुंठ तुम्ही दिलेली, खरं आहे का? 13 गुंठ दिलेली. बस आता मग त्या शिंदे जो काय आहे त्यांना ही जागा दिलेली ही ना, हो ही काय ही पोल लावलेली ही जागा दिलेली. मग यांची जागा कुठं त्यांची जागा कुठं तुम्हीच सांगा मला. आता मालक काय म्हणतात की मी ही नाही शिंदेना जागा दाखवली. ही जागा दिलेली ही तुमच्या समोर पोल लावलेले तुम्ही बघा. मी काही चुकीचं बोलत नाहीये सर, आलं का लक्षामध्ये. थोडी माहिती घ्या. मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही माझ्या बरोबर चला. तुम्हाला मी कागद माझ्या घरी आहेत, सगळे कागद दाखवतो. बरं, आता एक राहिला पॉईंट एक का तो रस्त्याची जागा सोडून तुम्ही म्हणताय ते धरून म्हणताय, त्याचं काय रस्ता मी करायचं? स्वतः करून दिलाय त्यांना साहेब. रस्ता मी स्वतः करून दिलेला आहे. इथून 10 फूट रस्ता. इथून 10 फूट रस्ता आहे, तो 12 फूट रस्ता आहे. हा रस्ता मी वैयक्तिक केलेला आहे माझ्या स्वखर्चातून. आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं आम्हाला एवढंच फक्त मागे आमची आमचं खरेदी करून द्यावं.
खरेदी करून द्यावा एवढंच म्हणलं. एवढा साहेब माझा जोपर्यंत डॉक्युमेंट विषय होत नाही तुम्हाला मी सांगतो, माझा जोपर्यंत डॉक्युमेंट विषय होत नाही तोपर्यंत मी काही गोष्ट करू शकत नाही. माझं ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी मी सांगेन. एवढ्यापर्यंत त्यांनी जायची गरजच नव्हती. जे असेल ते विषय मी तुम्हाला कशी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या का नाही. तुम्हाला पैशाची गरज असल्यामुळे तुम्ही हे केलं. काय मी त्यांच्याकडे कुठली मागणी केली का त्यांनी मला सांगावा. आहे ना काय केली मागणी? 1 लाख रुपयाची मागणी केली प्रत्येकी 2 गुंठ्या मागे 1 लाख केली ना, राहू दे ती. केली का? नाही, मी असं काहीच बोललेलं नाहीये. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो का मी यांना हेच सांगत होतो, तुमची जागा सोडून यांचं म्हणणं काय आहे का हे म्हणजे पोलीस स्टेशनला पण मला सांगत होते का यांनी आमची जागा विकली, यांनी आमची जागा विकली. आता तुम्ही प्रत्यक्षात आले इथं, ही जागा कुठे आणि ती जागा कुठे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आता मुद्दा काय समजून घ्या. तुमचं क्षेत्र आता कागदोपत्री निघते 13 गुंठे, त्याला 26 गुंठे कागदोपत्री आता 13 गुंठे आहे ना. हा 97च्या 5 मध्ये 13 गुंठे आहे का हो, नाही? बरोबर. 97च्या 5 मध्ये तुम्ही यांना 13 गुंठ समजा थोडी विकून हे 13 गुंठ भरवलं. हा. आता तुमचं उरलं 0 कागदोपत्री. तुमचं तिथं 100% भरलं, आम्ही ते म्हणत नाही. बरोबर. कागदोपत्री 0 हे केलं. तुम्ही काय केलं, 97च्या 5 मधला 13 गुंठ भलत्याला जिंकलं. समजा तुम्हाला पैशाची आर्थिक अडचण असेल म्हणून. मग यांचं काय म्हणणं होतं का ती जमीन आम्हालाच तुम्ही विकायला लागत होती, खरेदी करून द्यायला लागत होतं. साहेब ऐका ना, कुठलाही कागद करत असताना किंवा कुठलाही विषय होत असताना मी यांना पहिलं सांगितलं होतं मला ही जागा द्यायची. हे मला म्हटले आम्हाला कागद करून दे, आम्ही तुला लोन मारून पैसे देऊ. असा व्यवहार होतो का? मला एक उत्तर द्या. असा व्यवहार होतो. नाही, पण आता काय करायचं? आता कसं नाही, तुम्ही आता यांना काय 13 हे गुंठ चालू- देणार? ऐका ना 2 मिनिटं, मी तुम्हाला तेच सांगतोय सर. त्या 97च्या 9 मध्ये जे माझं 13 गुंठ्याचा हिस्सा आहे, तिथं नाव कमी झाल्यावरती इथं नाव कमी होणार आहे. आपण ते जर तरचा विषय नाही झाल्यावर काय? नाही होणार ना ते. का नाही होणार सर? मला सांगा ना. होणार ना ते. किती दिवस लागतील त्याला? प्रोसेस आहे त्याला. 6-7 महिने जातील त्या गोष्टी. 7 महिने आणि नंतर मग काय समजा वर्षभर थांबतील. हे बघा, आमचे जे एक चुलत आजोबा होते ते सुद्धा मिसिंग आहे. तुम्ही समजून घ्या. बरं. ते सुद्धा मिसिंग आहे. त्यात ते अजून ती जमीन वाढेल तुमची हा, भविष्यात. मग तोच विषय सांगतो मी तुम्हाला. यांना काही गोष्टी अजून मी सांगितलेल्या नाहीये. हम्म. आलं का लक्षामध्ये? ते पूर्ण ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकतो सगळ्यांना. आता ते एक मात्र खरं आहे का तुमची 97.5 आहे आणि दुबार विक्री झालेली आहे, त्यांचा तो काय विषय ते कायद्याने ते काय बरोबर नाही. ऐकून घ्या. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते दाखवतात का ही जागा तुमची तुम्हाला दिलेली आहे ताब्यात, ही जागा विकली ती त्याला विकलेली. पण ते हरकत का घालते? आम्हाला लोन कोण हरकत घालते? करायचं महेश गाडी हेच ना मग लोन करायचं आम्हाला इथं काय हरकत घालतं मग? कुठले? लोनसाठी ते. नाही, मी लोनला पतपिढीला मी पहिलंच लेटर दिलेलं आहे. पहिलं नाही, आता दिली तारीख दाखव ना. पतपिढीला पहिलंच लेटर. आता 20 तारखेला हे केलेली आहे. हा? इकडे जवळ आहे जरा. 20 तारखेला हरकत घातलेली. काय घातली? पहिलंच पतपिढीला मी लेटर देऊन ठेवलेलं आहे. ज्यावेळेस हा मॅटर कोर्टात चालला होता त्यावेळेसच मी पतपिढीला लेटर देऊन ठेवलेलं आहे. नाही आता घर आहे त्यांनी बांधले, तुम्ही जागा दिली, पैसे घेतले, मग मला नोंद एक करायला सांगा, हरकत काय सर तुम्ही? ऐका ना, मला एक सांगा. हे मला म्हणतात हे बघा, हे आजारी पेशंट आहे. हो, आता याला पैशाची याची पैशाची याला हे मला घरी काय याची- यांचं म्हणणं बघू द्या. ऐका ना. हा. हे मला सांगतात ते माझी संमती द्या. मी कशी काय संमती देईन? मग हरकत काय घेताय असं मी म्हणणं? हरकत घेतलेली नाहीये सर. मी तुम्हाला अजून पण सांगतो, मी हरकत घेतलेली. मी फक्त प्रोसेसनी पतपिढीला पत्र देऊन ठेवलेलं आहे. मी हरकत कुठल्या गोष्टीची घेतलेली काय दिले पत्र? पत्र काही नाही. फक्त बाबा मी सदर जमिनीचा हा कोर्टामध्ये वाद चालू आहे. त्या जमिनीच्या वादामध्ये बाबा कोणी तुम्ही चौकशी करून तुमच्या पद्धतीने तुम्ही योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा. आपण त्याची त्रास यांना होतो ना. पण याची नोंद आहे ग्रामपंचायतला. यांना विचारा बरं ग्रामपंचायत. ठीक आहे, नोंद असू द्या. मला सांगा, ऐका ना सर, मला करायचं झालं असं तर मी यांची नोंद पण उडवली असते, पण मला नाही करायचं ना त्या गोष्टी. तुम्ही समजून घ्या माझा मुद्दा. मी काय सांगतोय संदीप साहेब, हा बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे का? मला जर यांचं करायचं असेल तर मी यांची ग्रामपंचायतला नोंद सुद्धा उडवली हा असती. त्रास पण मी नाही द्यायचं केलं. तर तुम्ही मी त्रास नाही दिला केला ना असता. तसं. बरं मी काय म्हणतो, मग आता पतपेढीशी बोलून घ्या की कशाला त्या लोकांचं कर्ज ऐका ना, वगैरे मी करता? माझ्या पद्धतीने पतपिढीशी बोललेलो आहे. आता त्यांचा इंटरनल काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी जाऊन चौकशी त्याला करावी. ते direct संमती आम्हाला संमती आम्हाला. मी संमती देऊ शकत नाही. मी तुम्हाला नोटीस करून दिलेली. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या हिमतीवर काढा लोन. माझा काही संबंध आहे मला सांगा. तक्रार दिली ना तुम्ही अर्ज. मी तक्रार फक्त मी फक्त काय दिलेलं आहे का बाबा जमिनीचे वाद चालू आहे कोर्टामध्ये, एवढीच तक्रार दिली. मी बाकीचा काही विषय केलेला नाही. जमीन आपलं हे केलंय पण तिथे हा, अर्ज बोल ना. अर्ज आहे मोबाईल की त्याच्यात अर्ज काल दिला हे हा, इथे बळजबरीने ताबा जागेवरती- दिलेला नाही, नाही. जागेवरती अतिक्रमण इथं- म्हणून अर्ज दिलेला आहे. ग्रामपंचायत मध्ये नोंद झालेली कॅन्सल व्हावं. पतसंस्थेला सगळे अर्ज देऊन ठेवतो. सगळीकडे अर्ज देऊन ठेवलेले. ते तर म्हणताय मी काय तक्रार वगैरे नाही, केली. सगळे अर्ज काल गेलो होतो. त्यांच्या मोबाईल मध्ये फोटो पण येतात की त्यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे की यांची नोंद होऊ नये म्हणून. की अतिक्रमित यांनी ते म्हणतात अतिक्रमण नाही केलं मी करू काय तक्रार? नाही 20 तारखेला गेला. 20 तारखेला फक्त एवढं सांगा.
तीन त्यांच्या बहिणी आहेत, दोन बहिणी. त्यांनाही बोलून घ्या, जागा विकली कसं नाही. ते दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन जाईल ना. ऐका ना, बरं जाऊ दे आता ते म्हणले ना तुम्हाला विकली जमीन. तेवढा त्यांना वेळ नाही, त्यांना त्यांची कामं. आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे, कोणाची तक्रार वाद नाही. आमची जागा आमच्या नावाने करून त्यांना देणे. टार्गेट करू नका. आम्ही 2017 घेतलेली. त्यांच्या पद्धतीने लोन घ्यावा तुम्ही पतपडी. आम्ही 2017 घेतलेली. मी नाही केली आहे, साहेब. नाही तक्रार मी सांगतो केलेली फक्त आली मी की काय अर्ज केलंय. पुढे गेली दाखवा. हो. मी अर्ज दिलाय म्हणजे मी त्यांना काय सांगितलं, बाबा सदर याचा जमिनीचा वाद चालू आहे कोर्टामध्ये. एवढंच फक्त सांगितलं. नाही नाही पण मग ते अन्याय आहे ना हो त्यांच्यावर. अन्याय आहे ना हा. पतपेढी द्यावा ना त्यांना कर्ज. मी कुठं तुम्ही तक्रार दिली कसं देते ना? बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, मी माझा अर्ज मागे घेतो, त्यांना म्हणू घ्या का लोन करून. अजून काय सांगू तुम्हाला, अजून काय सांगू. धन्यवाद. ह्याच्या पुढे अजून काय सांगू. घेणार तुम्ही. हा घेतो, लगेच उद्या जाऊन घेतो. संमतीपत्र मागे येऊ का? संमतीपत्र नाही देणार मी. संमतीपत्र लेखीवर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने अर्ज द्या. मागं साहेब होणार आता नाही. एवढं मोठं मन दाखवलंय तुम्ही, आता काय करताय त्यांचं त्यांना solve करून टाका. बरं, असं ऐका मला ना, पण. उद्या त्यांनी असं नाही सांगावं का पतपेढीने सांगितले का सातबाऱ्यामध्ये जेवढे आहेत सगळ्यांची नावं द्या, सगळ्यांची संमती द्या. हे जमणार नाही. बरोबर का? बरोबर आहे साहेब, बरोबर आहे की नाही? कारण घेताना बाकीच्यांनी कोणी सही केलेली नव्हती. तुमचे चौघाचे सह्या आहेत ना, चौघाचे फोटो आहेत ना. चौघांचे सह्यांचं आम्हाला म्हणतो. चौघांचंच पाहिजे. आम्हाला दुसऱ्याचं काय संमती नको. आता या ठिकाणी आपण एक चौघांची संमती 20/7/2026 अर्ज वाचून दाखवतो मी तुम्हाला. व्यवस्थापक संचार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आर्वी, आणि हा महेश रमेश गाडवे, म्हणजे हे यांनी दिलंय. तर ते काय म्हणतायत, मी स्वतः महेश रमेश गाडवे, राहणार नारायणगाव. माझी शेतजमीन 97/5 यामध्ये अतिक्रमण हनुमान साहेब लोखंडे, संतोष कुंडलिक हनवते, सीताराम कुंडलिक हनवते, शीतल अविनाश शिंदे, राकेश राजू लोखंडे असून त्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मी स्वतः महेश गाडवे, माझी आई सुनीता रमेश गाडवे, माझी बहीण मिनल वायकर, मनीषा अविनाश दुर्गे यांना कोणालाही सांगता न विचारता सदर बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे. आम्ही त्यांना सदर जागा ही भाडे तत्वावर दिली असून सदर त्या जागेवर कोर्टात दावा चालू आहे. तरी त्या जागेवर त्यांनी बळजबरी बांधकाम केलेले आहे. नारायणगाव ग्रामपंचायतला सदर यांच्या घराची नोंद झाली असून ती रद्द करण्यात यावी असा सुद्धा अर्ज देण्यात आलेला